हॅलो हॅलो. हॅलो. टीम लोणारचे कॅप्टन त्याला सहकार्य करा. लवकरात लवकर आपण सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. बघा आजचं शेड्यूल जे आहे ना ते नक्कीच थोडं उशिराने चालू होत आहे. प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. आई गावदेवी स्पोर्ट 40 प्लस नाटकर आयोजित आई गावदेवी परिषद 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बनी हॅलो हॅलो. स्टार 11 लोणार. हॅलो हॅलो. टीम लोणारचे कॅप्टन फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे, अन्यथा तुम्हाला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. लवकरात लवकर आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 10 वाजून बरोबर 56 मिनिटं झाली आहेत. 58व्या मिनिटाला तुम्हाला या ठिकाणावरून पॅनल्टी आम्ही घोषित करू.
या समाजला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जीवन विथ दिलीप, तर फ्रंट लाईन षटक बॉल विजय किनेच्या हातामध्ये. सुरुवात खूप महत्वाची असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना, पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज, पहिलं षटक आणि षटकातील पहिला चेंडू. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. गिरीश वालन सर त्या ठिकाणी आहेत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. विजय चव्हाण लारा सर. मॅच ऑन. या स्पर्धेतील हा पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढल्या. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. शिवाजी केने त्या ठिकाणी आहेत. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. या स्पर्धेतील पहिल्या धावा आपण पाहतोय. जीवन जाधवच्या बॅट बंधून आल्यात. 2 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय जीवनचं आणि सोबतच स्टार 11 लोणार टीमचं देखील. पहिल्या बॉलवर ही दुहेरी धाव. या बलेस दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद. जीवन बॅक टू द डगआउट. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हात आला होता. विजय किनेच्या माध्यमातून जीवन सफल झाला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अराउंड द लेग दांडी गुल केली त्या ठिकाणी. पहिली विकेट विजयसाठी, सोबतच टीम भावालेसाठी पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया विकास कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण पहिली विकेट जी आहे ना ती अगदी स्वस्तात पाहायला मिळाली. फलंदाज जीवन एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने सुरुवात जी आहे ना ती स्टार 11 लोणार टीम साठी चांगली करत आलाय, परंतु या मॅच मध्ये हवी ती सुरुवात. हॅलो 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 हॅलो. बॅक टू बॅक विकेट्स. या आधी त्रिफला उडवला होता आणि त्यानंतर बॅटची गडा यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहेत. झेल पकडली गेली आहे. ही दुसरी विकेट आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात विजय खेनेच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय आणि स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. नक्कीच फुटबॉल स्कोर पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 2 धावा. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये. पाहूया सचिन कशा प्रकारे फलंदाजी करेल. सुरुवात हवी तशी झाली नाहीये, मात्र त्या उलट आपण विजय केनेचा विचार केला तर चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजय किनेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल विजय पुन्हा एकदा. त्या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 3. न्यू मिलन पायगाव व पक्ष स्पोर्ट निंबावली दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. टॉस साठी जर आपण उपस्थित नसाल तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. सो कोऑपरेट करा. या वेळेचा बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र निवडला. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा येतो या चौकार. पहिला चौकार 4 धावा.
षटकातील पुढचा बॉल. यावेळी जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट. दिलीप जाधव बॅक टू द डगआउट. तीन विकेट्स पाहायला मिळाल्या. निंबवली संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. आपला हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळाचे सचिव सीताराम दादा गुलवी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सीताराम दादा गुलवी, आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावर बसून घ्या. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावफलकार आहेत 7. नवीन षटक पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर शिवाजी येतोय. काय कमालीचं षटक फेकलं गेलं विजय केने यांच्या माध्यमातून. टीम भावाले चला थोडं स्पीडली गेला. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिला बॉल. पहिलाच बॉल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सोमनाथ भालेकर अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्या. थोडी मिसफिल्ड आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. या षटकाची सुरुवात देखील 2 धावांच्या मदतीने झाली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 9. स्टार 11 लोनार्ड टीमचा विचार केला तर हवी ती सुरुवात झाली नाहीये, कारण पहिले 3 स्टार बॅक टू डगआउट आहेत. जीवन, दिलीप, विकास या 3 विकेट्स पहिल्या ओव्हरमध्ये काढल्या गेल्या विजय केनेच्या माध्यमातून. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत असताना आपण विजय केनेला पाहिला. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर हे षटक शिवाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. या भले जोरदार अपील. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट. फलंदाज बाद. बरोबर मधल्या स्टिकवर सापडला होता फलंदाज. सचिन ज्याने बाद होण्यापूर्वी 3 धावांचं योगदान आपल्या टीमला दिला. आता मात्र अगदी जबाबदारी जी आहे ना ती योगेशला पेलावी लागेल, कारण योगेश एक असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये भरपूर मोठी क्षमता जरूर आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. खेळतोय वैयक्तिक पहिला बॉल. शिवाजी बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे. बिमरचा इशारा. अगदी चुकीचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. 9 बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अर्थातच पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोले नीट पहा. पहा नीट. सुभाष धुमाल सरांचा हा डायलॉग, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. अर्थातच वाईट बॉल. पुढचा बॉल जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. फॉर हिट तुम्हाला कंटिन्यू आहे. योगेशकडे संधी आहे मोठा फटका परावर्तित करण्याची. पाहूया पाहायला मिळेल का. समोरच्या दिशेने लॉक केला. फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार.
आपण हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका सजवला होता. अगदी भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर समोरच्या दिशेने वन बाउन्सने बॉल निघून गेला होता. 4 धावांसाठी 4च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुभाष धुमाल सर आज आम्हाला ॲज अ स्कोरर म्हणून जॉईन झाले आहेत. वेलकम धुमाल सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जिथे कमी तिथे आम्ही. मला वाटतंय जर पंच देखील कधी कमी असले ना तरी देखील धुमाल सर नक्कीच ती जबाबदारी देखील पेलतील. ती क्षमता जरूर त्यांच्यामध्ये आहे. आणि सुभाष धुमाल सर ज्या वेळेस असतात ना त्या वेळेस नक्कीच आम्हाला देखील भरपूर चांगलं सहकार्य त्यांचं होत असतं. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरून बॉलला उडवला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. सतरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. शिवाजी पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय. लेंथ कमी केली होती बॉलची. बॉल मात्र निर्धाव गेलाय. शिवाजीचं हे षटक. शेवटचा बॉल या षटकातील. ऑन साइडला बॉलला भिडकावलाय. बॉल हवेमध्ये. नरेश घरेल त्या ठिकाणी. वेल स्टॉप. काही धावा जरूर वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा कंप्लीट झाल्यात. नक्कीच आम्ही या ठिकाणावरनं जरूर तपासू. नरेश घरेलच्या माध्यमातून प्रयत्न तर चांगले झाले होते परंतु हा बॉल जो आहे ना तो सीमारेषे आतमध्ये स्टॉप केलाय का हे जरूर आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच फक्त 2 धावा मिळतील या बॉलवर. वेल स्टॉप नरेश घरेल. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 19. पहिलं षटक 7 धावांचं तर दुसऱ्या षटकामध्ये भरपूर काही घडलंय बिघडलंय. दुहेरी धाव, विकेट, नो बॉल, व्हाईट बॉल, चौकार, निर्धाव चेंडू सर्व काही मिक्स पाहायला मिळाला. नक्कीच तुम्हाला इतर मुंबईच्या भेलपुरीची आठवण झाली. सर्व काही मिक्स या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आणि त्यानंतर टीम पायगावचे कॅप्टन आणि सोबतच टीम निंबावलीचे कॅप्टन आपण तयारीत राहा. पुढच्या मॅचचा टॉस बॉक्स मध्ये उडवला जाईल. सो प्लीज कोऑपरेट करा. षटक क्रमांक 3 नरेश घरेल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. या बॉलेचा बॉल संपर्क अवत असं नाहीये. पॉइंट रिजन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप पॉइंट वरून क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर त्या ठिकाणी. यस 2 धावा कंप्लीट झाल्या मात्र त्यामधील 1 शॉटचा इशारा देखील आलाय. अर्थातच मिळेल फक्त ना फक्त 1च धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 2-20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा ऑन साइडला बॉलला उडवलाय. फटका तर चांगला आहे मात्र शिवाजी केने त्या ठिकाणी चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. त्या दरम्यान 3री धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती आणि सोबतच विकेट देखील मिळाली असती परंतु झरतरला कोणत्या प्रकारची जागा नाहीये क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 3 धावा पलून काढल्या गेल्यात. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. नरेश घरेल या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. स्लोवर यॉर्कर होता त्या ठिकाणी. योगेशला काही समजलेला नाहीये बॉल.
बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात विजय केनेच्या माध्यमातून झाली. अर्थातच पाया चांगला रचला गेला आणि त्यानंतर मात्र शिवाजीचा षटक आणि त्यानंतर नरेश घरेल आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. वार तर झालाय परंतु पलटवार करावा लागेल स्टार 11 लोणार टीमला. अगदी दिवसा स्टार दाखवणं गरजेचं आहे टीम भावालेला. नरेश पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा एकदा बीट केलाय. अजून एक चांगला बॉल. खर तर योगेश देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर फारसा लय मध्ये दिसून आलेला नाहीये, कारण 3 बॉल निर्धाव केलाय. टीमला अपेक्षा भरपूर साऱ्या असतील यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. वाडा बॉलिंग, अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे ही चेंडूची हाताळणी झाली होती. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क झाला नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. नरेश घरेलच्या माध्यमातून बॅक टू बॅक हा तिसरा निर्धाव पाहायला मिळाला, चौथा देखील. काय कमालीची गोलंदाजी करतोय नरेश. मात्र नक्कीच योगेशची विकेट देखील महत्वाची होती. लक्ष्मणच्या माध्यमातून चुकी झाली त्या ठिकाणी. यस, श्रीकांत आहेत आणि सोबतच षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाले. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23. या षटकामध्ये फक्त ना फक्त 4 धावा आल्या आणि त्यामधील 3 धावा ज्या आहेत ना कॅच ड्रॉप नंतर आल्या होत्या. षटक भरपूर चांगलं फेकलं गेलंय. फक्त ना फक्त 4च धावा या ओव्हर मध्ये. तर आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. 23 धावा धावफलकावर. नक्कीच या 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. फक्त 5 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे शेवटचं षटक फेकण्यासाठी. अगदी बरोबर आहे, कारण वेळे संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, आपल्या व्यतिरिक्त काही फॉर्मॅट्स भिवंडी मध्ये चालतात ज्या ठिकाणी 10-10, 11-11 मॅचेस ज्या आहेत ना 4-4 ओव्हरच्या कंप्लीट केल्या जातात. आपण या फॉर्मॅटचा विचार केला तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून फक्त ना फक्त 7 मॅचेसचा फॉर्मॅट असतो. सेमी फायनल असेल तेव्हा 8. 23 धावा धावफलकावर आहेत आणि तरी देखील आपल्याला वेल नक्कीच कमी पडत असतो. सो प्लीज वेळे संदर्भात आम्हाला कोऑपरेट करा. आणि संघटनेच्या माध्यमातून काही राईट्स आमच्याकडे देखील दिले गेलेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सरळ तुम्हाला पॅनलाइज करू शकतो. कोणती टीम पॅनल्टी घेऊन खेळेल हे नक्कीच अपेक्षित नाहीये आणि त्यासाठी मात्र तुमचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. शेवटचं षटक, पहिला बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. शिवाजी बॉल खाली येतोय. जी चुकी 3ऱ्या ओव्हर मध्ये पाहिली होती ना आपण शिवाजीच्या माध्यमातून, ती चुकी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. कॅच ड्रॉप. दोन धावा देखील आल्या त्या ठिकाणी. धावफलक 25 वर पोहोचले. पप्पू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. सेफ लँडिंग बॉलची आपल्याला पाहायला मिळते. फक्त मिळतील 2 धावा. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अत्यंत महत्वाचं असेल स्टार 11 लोणार टीमसाठी, कारण त्या उलट जर आपण विचार केला तर गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. काही चुका जरूर झाल्यात आउटफील्ड मध्ये, खास करून शिवाजी यांच्या माध्यमातून 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक नरेश अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न
आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. धावफलक 3च्या मदतीने पुढे सरकलंय. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 नॉट. अजूनही या इनिंग मधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 3 बॉल नंतर टॉस उडवला जाईल. टॉस साठी जो संघनायक उपस्थित नसेल त्या टीमला फायनलाइज केलं जाईल, याकडे लक्ष असू द्या. तर चला, टीम पायगावचे कॅप्टन आणि सोबतच टीम निंबावलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. पप्पू बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाडा कॅच, अतिशय सुरेख झेल. सोमनाथ त्या ठिकाणी आहेत. अजून एक महत्वाची विकेट. योगेश बॅक टू द डगआउट. त्या लय मध्ये दिसून आला नाहीये. खरं तर मोठे फटके ही योगेशची ओळख राहिली आहे, परंतु एक चौकार वगळता फारसं काही करू शकला नाहीये. निर्धाव चेंडूंचा देखील समावेश त्याच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या उलट टीम भावालेची प्रशंसा करावी लागेल. नवीन फलंदाज रवी. षटकातील पुढचा बॉल. पप्पू पुन्हा एकदा. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शिवाजी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या इनिंग मधील शेवटचा बॉल बाकी आहे. किती धावांचे लक्ष असेल पाहूया. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साईने जातो. विजय किने बॉल पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफिल्ड. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ देखील पूर्ण झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 5 गडी बाद 34, अर्थातच 35 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी आपण वळूया टॉस कडे. चला, टीम निंबावलीचे कॅप्टन आणि सोबतच टीम पायगावचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शंकलेश सोपान भोकरे, तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी 40+ नानकर. कॉलिंग कोण करतोय? टीम पायगावचे कॅप्टन कॉलिंग करतायत. आई गावदेवी नानकर असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण बसून घ्या. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय. टीम पायगावचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? क्षेत्ररक्षण करतो, बघू डिफेंड करायचं प्लॅनिंग आहे. 4 षटकामध्ये टीम निंबावलीला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा आहेत नितीन गवळी, पोलार्ड आहेत प्लेयर्स. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम निंबावलीचे कॅप्टन सीताराम दादा गुलवी माझ्या समवेत आहेत. भरपूर स्पर्धांचे आयोजक तुम्ही देखील राहिलात. येणाऱ्या काळात देखील तुमच्या माध्यमातून भरपूर स्पर्धा आयोजित होणार आहेत, यात काही शंका नाहीये. परंतु या स्पर्धेबाबत काय वाटतंय?
प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझं विचारलेल्या प्रश्नाचं मनोगत व्यक्त करत आहोत. प्रथमतः नानकर संघ यांचं मी अभिनंदन करेन का त्यांनी अगदी चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन केलेलं आहे. सुंदर असं ग्राउंड, सुंदर असं स्टेज. मला तर वाटतं इथं खेळण्यासाठी फारच मजा येईल. त्यामुळं माझ्या संघाकडून त्यांचं हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करतोय. टॉस महत्वाचा होता का, आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? टॉस तर महत्त्वाचा होताच. जिंकला असतं तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. तिथे फिल्डिंग काय आणि बॅटिंग काय, दोन्ही संघाला एकच मैदान असते आणि एकच बॉल असते. फक्त आपापली किमया दाखवायची आहे. नाही की 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 50+ मारण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस झालाय. टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, टॉस टीम पायगावच्या कॅप्टनने जिंकलाय, गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी टीम निंबावलीला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. हॅलो, धन्यवाद सर्वांना. जय श्रीराम. या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. एक चांगलं आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरं, पण गर्व वाटेल असं आयोजन नियोजन प्रत्येक गोष्टीवरती आपण पाहिलं तर बरोबर लक्ष घातलेलं आहे. छोट्या मोठ्या सन्माननीय रवींद्रजी कोट साहेब या ठिकाणी आपण पाहू शकता या क्रीडा मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचेही या सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू त्याचबरोबर मान्यवर या सर्वांना विनंती आहे की आपण येथील व्यासपीठावरती विराजमान होऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. त्याचबरोबर आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला पहिले 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. अन्यथा पंचांच्या माध्यमातून तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळच्या माध्यमातून ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यामध्ये आयोजकांचा खासा काही संबंध नाही आहे. बट तुम्हाला ज्या सूचना पुरवल्या जातात त्या तशा पालन करणं गरजेचं आहे. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेला आई गावदेवी चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा करूया मुजरा. आणि या दुसऱ्या इनिंगला करूया आपण सुरुवात. चांगली इनिंग या ठिकाणी आपण जर पाहिली तर गोलंदाजीच्या माध्यमातून साकारण्यात आली. सुरुवात चांगली केली विजय केने याने आणि त्याला बरकरार ठेवत बाकीच्या गोलंदाजांनी तसंच चांगलं काम केलं. या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावा जाऊन 35 धावांचं आव्हान जय हनुमान भावाली संघासमोर ठेवलं गेलं आहे. पंचांच्या माध्यमातून अधिकृत केला जातो इशारा. दिलीप या ठिकाणी पाहतोय प्रथम ओव्हर हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. विजय आणि सोमनाथ आपण पाहतोय ही सलामीची जोडी जय हनुमान भावले संघाची. विजय केने एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण चांगला खेळ पाहतोय आणि संघाचं दायित्व कशा प्रकारे सांभाळलं जातं हे त्यांच्याकडून शिकावं. पहिला चेंडू टर्न केला गेला मिडवटच्या रिझन मध्ये. 1 बॉल सीमारेषे बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार. विजय केने आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा बॉल हाताळाल ना तर मात्र परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅट मधून हा पहिला चौकार. खरं तर आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कमी बनवल्यात. हे मात्र प्रत्येक गोलंदाजाला लक्षात घेणं महत्वाचं आहे. परंतु ती सुरुवात झाली नाहीये. पहिला बॉलवर पहिला चौकार. क्या बात आहे. सुरुवात दमदार तर येणारा काल तुमच्यासाठी दमदार असतो असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जसा माणसाचं जीवन पाण्याचा बुडबुडा तसा हा खेळ आपण पाहतोय. कधी फुटेल आणि कधी आवरेल हे सांगता येत नाही. या पाहूया पुन्हा एकदा. दिलीप तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी तयार होतोय. व्यासपीठावर आपण पाहतोय मान्यवर या सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होता गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती उतरले होते परंतु चेंडूला आवरलं.
मित्र म्हणे गती कमी केली, कारण आपण पाहिलं तर गोलंदाज सरसाज होते, त्याच्या अगोदरच पवित्रा घेतला होता हाती, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ते काही घडलं नाही. या निर्धावची झाली सांगता. कमबॅक केलं जरूर आहे. 34 धावा या ठिकाणी थांबवायच्या आहेत. त्याच्यासाठी अशी गोलंदाजीची धार असणं गरजेचं आहे. ती धार बरकरार राहील की त्या उलट फटका आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस वॉट शॉट, क्या बात आहे. लोक आमच्या रिझनला शतरक्षक जरूर आहे, परंतु आत्मविश्वास देऊन जाईल, बट चेंडू ही 4 धावा देऊन जाईल. सीमा पार जातोय आणि दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतो. विजय केनेच्या बाट मधून निघणारा हा दुसरा ब्लास्ट. चांगली सुरुवात, अगदी चौकारांमध्ये डील आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक चालू असताना मात्र पॉवरफुल 2 फटके. या ठिकाणी उपस्थित आपण पाहिलं तर यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली लढत न्यू मिलन पायगाव आणि एजी स्पोर्ट निंबवली या संघादरम्यान पाहायला मिळेल. पुढे चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेला आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरतून या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू जात सीमा पार आणि येतोय दणदणीत चौकार. अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विजय खेने ऑन फायर. काय कमालीची फलंदाजी करतोय. नक्कीच मी याआधी देखील उल्लेख केला होता की तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. गोलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात करून दिली होती विजयने, आणि आता फलंदाजी करत असताना देखील 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. नो डाऊट आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने इंजर्ड आहेत, परंतु गावासाठी आणि स्वतःची अस्मिता राखण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय केने पुन्हा एकदा यावेळेस पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून जातोय. शतरक्षक पोचला जातोय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली, मागणी तसा पुरवठा, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 14. दुसरीची कॉलिंग झाली आणि त्यानंतर सोमनाथ भालेकर यांची कसोटीच होती, परंतु कंप्लीट केल्या त्या ठिकाणी 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला. विजयच्या माध्यमातून तालमल देखील चांगलं पाहायला मिळाला. 2 धावा. तुम्हाला 3 षटकं आहे ते 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. या ठिकाणावरून आपण टायमिंग सेट केलं गेलं आहे. 3 षटकं जर तुम्ही कंप्लीट करत नाहीत तर शेवटच्या ओव्हरला आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये घेतलं जाईल. ही नियमावली आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा. आता मात्र आपण पाहतो हलक्या हाताने फ्लिक केल्या गेल्या, दिशा दिली गेली. आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू मात्र जातोय आणि अडवण्याचा प्रयत्न होतोय. अंतिम क्षणामध्ये पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीची मागणी, तिसरी धाव कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सोमनाथ त्यांची रनिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. 1 धाव आरोग्यासाठी ना आरोग्यदायी क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो टीम लोणारचा विचार केला ना तर धावा फक्त 34 बनवल्या गेल्यात. हे मात्र कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये दिलीप जाधव विसरले होते की काय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी त्यामधील अर्ध्या धावा खर्च केल्यात. धाव फलकावर धावा आहेत 17. याच्यानंतर एक चांगली मॅच न्यू मिलन पायगाव आणि एजी स्पोर्ट निंबवली या संघादरम्यान पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर एजी स्पोर्ट निंबवली संघाचे संघ नायक आपण पाहिलं तर या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं अदराने नाव घेतलं जात आहे, अमर एकता सेवाबाई संस्थेचे सचिव आहेत आणि सर्व कारभार ते पाहतात. त्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या संस्थेचे सचिव आपण पाहू शकता या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगलं मन मिलाव स्वभाव आणि मी तर म्हणेन की या दोस्ती दुनियेमध्ये त्यांचंही एक चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. मग सामाजिक कार्य असो किंवा सांस्कृतिक कार्य असो, या कार्यामध्ये नेहमी अग्रसर असणारे आपण पाहू शकता व्यासपीठावरती सन्माननीय सीताराम दादा गुलवी साहेब आपण पाहतोय. नेहमीच त्यांच्या माध्यमातून समाजासाठी काही ना काही चांगलं घडत असतं. कारण असं म्हटलं जातं की आपण धर्तीवरती येणं हे समाजासाठी काहीतरी ऋण असतं आणि ते ऋण फेडण्यासाठी माणसाने तत्पर असावं लागतं आणि अतिशय तत्परता नेहमी त्यांची पाहायला मिळते. अमर एकता सेवाबाई
संस्थेच्या माध्यमातून, मग गोरगरिबांसाठी कपडे असोत किंवा मुलींसाठी सायकली असोत, असे कुठलेही उपक्रम असोत त्या त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जीवन नवीन गोलंदाज, ओव्हर क्रमांक 2 फेकण्यासाठी तयार. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला आहे. लोंगा आणि लोंगाच्या मध्ये सेफली फटका, चेंडू सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. क्या बात आहे. आज वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात आपल्याला पाहायला मिळते. अंदर की बात बताने का नाही, असं त्यांचं नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आज चर्चा झाली त्यावेळेस अनफिट दर्शवलं गेलं, परंतु क्रिकेट झोपू देत नाही, स्वस्त बसू देत नाही आहे. आणि हंगाम आहे 3 महिन्याची. 3 महिन्यामध्ये ते मजा एन्जॉय करणं गरजेचं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या क्रिकेटचा एन्जॉय केला जातो विजय केनेच्या माध्यमातून. कारण गोलंदाजी करत असताना एक स्फोटक चांगली सुरुवात आणि फलंदाजी अफलातून, अजून एक तडाखा देण्याचं काम. आत्मविश्वासाचा फटका जरूर असेल, बट कॅल्क्युलेट पाहायला मिळाला नाही आहे, परंतु 2 धावा देऊन जात आहेत. सोमनाथ पालेकर या ठिकाणी आपण पाहतोय आपली सहकाराची धाव पूर्ण करत असताना खऱ्या अर्थाने कसोटी पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती. 23 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. अजूनही कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. एक जमेची बाजू आहे, कारण एका बाजूने किल्ला सर करत ठेवला आहे. इथं पहा, जिथं चेंडू तिथं फटका. हाही पॉइंटच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल. त्याच्या अगोदर चेंडू मात्र पोहोचला जातो सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. 27 धावा धापलिकावरती. 34 धावांचं माफक, 35 धावांचं माफक आव्हान घेऊन आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र आपण पाहतोय 15 चेंडू आणि विजयाचं समीकरण 8 धावांचं सहज सोपं करून ठेवलं आहे. याला एकच कारण का आतापर्यंत 5 चौकार त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा स्टेप ऑफ झाल्या तेव्हा तेव्हा मिस झालेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा जागेवरून चेंडूची लाईन रीड केली जाते ना धुमाल सर, तेव्हा परफेक्ट फटका लागलेला पाहायला मिळतोय. यावेळेसही पाहू शकता आपण बरोबर लाईन रीड केली गेली, परंतु बॅटवरती हवं तसा घेता आला नाही. या पॉइंटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव घेतली गेली आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28 ऑन बोर्ड. एक चांगलं धावफलक सजवलं गेलेलं 35 धावांचं माफक आव्हान होतं, परंतु कुठल्या प्रकारे डोक्यामध्ये डबल माइंड विचार न ठेवता आपण पाहिलं तर कशा प्रकारे या लवकरात लवकर धावा कंप्लीट करता येतील याच्याकडे लक्ष दिलं आणि गोलंदाजीचा चांगला समाचार या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली इनिंग जिथं फसली गेली या ठिकाणी पाहूया. 1 धाव कंप्लीट केली गेली. पहिली इनिंग फसली गेली. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर जीवन एक स्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळाला अवघ्या 2 धावांवरती. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर कुठलाही फलंदाज येऊन चांगली धावसंख्या केली नाही आहे. आणि जीवन याने आपण पाहिलं तर चाचणी स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून एक 50 पाहायला मिळाले होते. एक स्फोटक फलंदाज आहे तुम्हाला सर. यस, या ठिकाणी पहिला झटका विजय केने हे रनआउटच्या स्वरूपाने जाताना पाहायला मिळत आहेत, परंतु विजयाचा रस्ता मात्र मोकळा करून दिला होता विजय केने याने. कारण धावफलकावरती 28 धावा आहेत. 35 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 7 धावेची 29 धावा झालेल्या आहेत. यस, आणि 6 धावाची अजूनही आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने दिशा देण्याचं काम पाहायला मिळतंय आणि इथेही पाहतोय आपण लेझी क्रिकेट पाहायला मिळाले. 1 धाव कंप्लीट केली. सोमनाथ मात्र चांगले धावतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, कारण जवळ विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय जय हनुमान भाववाले टीमला 35 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी टीम भाववालेच्या बाजूने पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी चालू झालेला आहे. आपण पाहतो विजयाचं समीकरण अतिशय जवळ आणि सोपं आलेलं आहे.
जय हनुमान भावाला एक स्फोटक टीम आहे. नेहमी त्यांच्या माध्यमातून खेळ चांगला पाहायला मिळतोय. हंगामाला सुरुवात झाली तेव्हाही खेळ चांगला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी ही सुरुवात दमदार असरदार पाहायला मिळाली. पाहूया या 6 धावा 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा किती बॉलांमध्ये कंप्लीट केल्या जातील हे पाहण्यासारखे राहील. या सामन्याचं घर बसल्या आनंद घेणारे तुम्हा सर्वांचे लाडके वीर तानाजी दापोडे संघाचे एक स्फोटक खेळाडू अष्टपैलू सन्मान्य राजू पाटील साहेब घेत आहेत. आज त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, परंतु आयोजन नियोजन त्यांना खूप आवडलं. त्याच्यासाठी या नियोजनाला आणि संपूर्ण कमिटीला त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला गेला आहे. राजू पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलने खेळ पुढे जातोय धावसंख्या धापलकावरती 32. कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये. जी स्फोटक सुरुवात करून दिली त्या सुरुवातीचा फायदा आपण या ठिकाणी पाहतोय आणि शांत डोक्याने खेळ शिवाजी करतोय. कारण माहिती आहे की एखाद्या वेळेस एखादा विकेट पडला तर त्याच्या मागे रांग लागते. असं आपण नेहमी इंडियाच्या टीमला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मी नेहमी सांगत असतो की एखाद्या माठाला छोटासा जरी छिद्र असला तर तो माठ खाली व्हायला वेळ लागत नाहीये. पुढे चेंडू यावेळेस पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा मानस धरला गेला होता या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु बॅटची एज आणि फलंदाज डगआउटच्या सरळ जाईल. नो डाऊट कटआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. चला बॅट्समन चला पटापट आपण. यानंतर न्यू मिलन पायगाव आपल्याला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा, वेळ विलंब न लावता. निश्चित आपण जर पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये 2-3 टीम अशा आहेत की त्यांना भरपूर लांबून यायला लागतं. एक तर अमरस्फोट कासने असेल, न्यू मिलन पायगाव, पाये आणि पिसे. आणि ह्या ज्या टीम आहेत त्या बरोबर टायमावरती पोहोचतायत एवढ्या लांबून येऊन सुद्धा. त्याच्यासाठी मी त्यांचं कौतुक करेन, कारण इथं याला जवळ 1 ते 1.5 घंटा लागतोय. म्हणजेच आपला जर सामना 10 वाजता असेल तर आपल्याला 8:30 वाजता निघावं लागतं आणि याच्यासाठी ते तत्पर असतात आणि वेळेवर बरोबर पोहोचतायत. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका खेळला गेलाय. लेझी क्रिकेट चेंडू डीप मध्ये जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा रीतीने आपण पाहतोय स्कोर जे आहे ते लेवल झालेला आहे. 1 धावेची आवश्यकता. विजयाचं समीकरण जरा पाहायला पाहिजे आता अगदी सोपं आणि सहज करून ठेवलं आणि 1 पाऊल दूर विजयाच्या पाहायला मिळतोय. जे हनुमान भावाले टीम दमदार सुरुवात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. गोलंदाज पप्पू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस मात्र एक चांगला फटका खेळला गेला आहे आणि विजयाचा फटका अतिशय दमदार असा विजय आपण म्हणू शकतो या ठिकाणी. येस अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून केली. 3 गडी बाद केले आणि 7 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करताना आपण पाहिलं तर 35 धावांचं लक्ष डोक्यात न ठेवता एक चांगली स्फोटक सुरुवात आपण पाहिली तर 35 मधल्या 28 धावा विजय केल्याने बनवल्या आणि तोच ठरतोय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावी जाते विजय केने. आपण याने आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. निश्चितच पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो विजय केने. यास एक चांगला स्फोटक खेळाडू अष्टपैलू नेहमीच संघासाठी चांगलं काम करत असतात आणि सर्व संघ कशा प्रकारे पुढे घेऊन जातोय हे पाहतोय आपण. सन्माननीय लक्ष्मीजी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपण पाहतोय ट्रॉफी आणि शीतपेय. सन्माननीय नवनाथजी सुतार यांच्या माध्यमातून शीतपेय, त्याचबरोबर आपण पाहतोय एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला देताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय लक्ष्मीजी सुतार आपण पाहतोय आपल्या खेळाडूला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय.